नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना पाटील आपले आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपल्याला इयत्ता 5वी विषय मराठी पाठ क्रमांक 15 नदीचे गाणे ही कविता अभ्यासायची आहे। या कवितेचे कवी भीम कुलकर्णी आहेत। बच्चों, आज हमें कक्षा 5वी विषय मराठी पाठ क्रमांक 15 नदीचे गाने इस कविता का अध्ययन करना है। इस कविता के कवि भीम कुलकर्णी है। मित्रांनो, या कवितेत नदी वाहत असताना कोणकोणते कार्य करते, तसेच नदीच्या पाण्याचा उपयोग आपण कसा करतो याचे वर्णन दिलेले आहे। सर्वात अगोदर मी कवितेचे गायन करते, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचे आहे। बच्चों, सबसे पहले हम कविता का गायन करते हैं, आप लोग सब वहाँ पे ध्यान दोगे। सर्वांनी इकडे लक्ष द्या। दरी दरीतून वना वनातून जुळ जुळ मी वाहत येते। दरी दरीतून वना वनातून जुळ जुळ मी वाहत येते। मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। बसली गावी तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती। लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती। फुलवेली मज सुमणे देती, कुठे लवाळी खेळते बसती। कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती। पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जलनेती। गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती। मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी ही मज नेणाऱ्यांची। जिथे जाईन ते फुलविन, बाग मनोहर आनंदाची। अशा प्रकारे येथे आपण कविता गायली आहे। आता आपण कवितेचा अर्थ पाहूया। दरी दरीतून वना वनातून झुळझुळ मी वाहत येते। मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। बघा, ह्या 4 ओळींचा अर्थ काय होतो की नदी येथे आपल्याला काय सांगत आहे की दरी दरीतून वना वनातून जुळजुळ वाहत माझ्या प्रवासाला सुरुवात होते। खळखळ असे मंजुळ गाणे गात मी सतत पुढेच धावत जाते, म्हणजे सतत पुढेच प्रवास करत राहते। जर आपण येथे हे चित्र आपण पाहिले तर बघा, आपल्याला ह्या चित्रामधून दिसत आहे की येथे जे पर्वत आहेत आणि येथे बाजूला आपल्याला खूप सारे झाडे दिसत आहेत। बघा, येथून आपल्याला नदीचा उगम होताना दिसत आहे। येथून नदीचे पाणी असे वाहत आहे। आता नदीचा जो पाण्याचा आवाज आहे त्याच आवाजाला मंजुळ गाणे असे म्हटलेले आहे। आणि नदीचा जो आवाज असतो, तो पाण्याचा जो आवाज असतो तो जुळजुळ असा ते पाणी वाहत असते। म्हणून येथे सांगितलेले आहे की मी जुळजुळ वाहत जाते आणि मंजुळ मी गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। जर आपण येथे बघितले तर बघा, आपल्याला येथे पाण्याचा प्रवाह पुढे पुढे जाताना दिसत आहे, म्हणजेच काय होते, नदी ही पुढे पुढे जात असते। देखो बच्चों, अगर हम ये चित्र देखेंगे तो हमें इसमें क्या दिखाई दे रहा है। देखो, हमें चित्र में यहाँ पे पर्वत मतलब पहाड़ दिखाई दे रहा है, और इस पहाड़ में से यहाँ से देखो हमें पानी बहते हुए दिखाई दे रहा है।
इसका अर्थ क्या होता है कि नदी का उगम यहाँ से हुआ है और देखो यहाँ से ऐसे ऐसे पानी आगे आते जा रहा है। इसका मतलब क्या कि नदी क्या करती है, हमेशा आगे आगे जाती है। और वो जब देखो अगर हम लोग देखेंगे, ध्यान से सुनेंगे तो हमें यहाँ पे दिया गया है, कैसे बताया गया है कि मंजूल गाने गाते, मतलब उसका आवाज कैसा है, गोड़ है। जो नदी का ये पानी बहता है ना, उसकी आवाज को यहाँ पे मंजूल आवाज कहा गया है। अब देखो आगे, वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती, भूमी तुणी जे मला भेटती। आता बघा, वसली गावे तीरावरती, तीर म्हणजेच काय, हा बघा हा जो किनारा असतो, ह्या किनाऱ्याला तीर असे म्हटलेले आहे। त्यांना भेटूनी जाते पुढती, पुढती म्हणजेच काय, पुढे। मी काय करते, ह्या तीरावरती जी गावे वसलेली आहेत त्या गावांना मी भेटून पुढे पुढे जात असते। त्याचबरोबर लता वृक्ष किती काठावरती, आता काठ म्हणजेच काय, तर हे किनारा, आणि लता वृक्ष म्हणजे काय, झाडे झुडपे। हे बघा इथे दिलेले आहेत ना, हे झाडे झुडपे। मग ते भूमीतून मला भेटती, आता भूमीतून म्हणजेच काय, मातीमधून, भूमीमधून ते काय करत असतात, नदीला भेटत असतात। जर आपण येथे हे चित्र पाहिले तर बघा, येथे आपल्याला गाव दिसत आहे, गाव म्हणजे येथे आपल्याला अनेक घरे दिसत आहेत, आणि म्हणजेच हे घरे कुठे आहेत, तर नदीच्या ह्या काठावरती वसलेली आहेत। हे काठावरती हे घरे आहेत, म्हणून नदी येथे आपल्याला काय सांगत आहे की तीरावरती जे गाव वसलेले आहे त्यांना भेटून मी पुढे पुढे जात असते। देखो बच्चों, हमें इसमें इस 4 लाइन में क्या समझ में आया हमें कि नदी हमें यहाँ पे क्या कहती है, जो नदी का ये जो किनारा है, इस किनारे पे गांव बसा हुआ है। देखो अगर आप ध्यान से देखोगे तो आपको यहाँ पे गांव बसा हुआ दिखाई देगा। तो नदी हमें यहाँ पे क्या कहती है कि जो गांव यहाँ पे बसा हुआ है, उस गांव को मिलकर मैं क्या करती हूँ, आगे आगे जाती हूँ। और जो ये मेरा किनारा है, मेरे किनारे पे बहुत सारे पेड़ है। देखो आपको दिखाई दे रहा है, यहाँ पे भी पेड़ है, यहाँ पे भी पेड़ है, वृक्ष है, वृक्ष मतलब भी पेड़ होता है। तो मेरा जो किनारा है, मेरे किनारे पे बहुत सारे पेड़ है, और वो कहाँ से मिलते हैं, नदी को भूमि में से मिलते हैं, मिट्टी में से मिलते हैं। आया आपको इतना समझ में? अब देखो आगे क्या दिया है, फुलवेली मज सुमणे देती, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती। फुलवेली मज सुमणे देती, आता सुमन म्हणजेच काय, तर फूल है ना। आता फुलवेली, आता आपण नदीच्या किनाऱ्यावर जर पाहिले, काठावर जर पाहिले तर आपल्याला तेथे अनेक प्रकारची झाडे दिसत असतात। मग ते झाडांपासून, ते झाडे कशाची असतात, तर फुलांचीही असतात, म्हणजेच काय, तर फुलवेली ह्या नदीला मिळत असते। त्याचबरोबर येथे दिलेले आहे, कुठे लवाळी खेळत बसती। आता लवाळी म्हणजेच काय, पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती। म्हणजे ही जी लवाळी ही वनस्पती असते ती पाण्यामध्ये असते। मग आता इथे नदीचे पाणी आहे, मग या नदीच्या पाण्यामध्ये लवाळी ही आलेली आहे, म्हणून येथे नदी सांगते की माझ्यामध्ये ही लवाळी खेळत आहे। कुठे आम्रतरू माझ्यावरती, आता आम्रतरू म्हणजेच काय, तर आंब्याचे झाड। बघा येथे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे, येथे आपल्याला आंब्याचे झाड दिसत आहे। तर आम्रतरू शीतल आपुली छाया धरती, छाया म्हणजेच काय, सावली। आता बघा येथे हे आंब्याचे झाड आहे, हे आम्रतरू आहे। आता याची सावली या नदीच्या पाण्यामध्ये पडत आहे, म्हणून येथे नदी सांगत आहे की हे आम्रतरू काय करत आहे, माझ्यावरती आपली शीतल थंड अशी छाया धरत आहे, म्हणजे या झाडाची सावली या नदीवर पडत आहे। देखो बच्चों, हमने इसमें क्या पढ़ा है कि नदी के किनारे में बहुत सारे पेड़ पौधे लगे हैं, तो उसमें कुछ फूल के भी पौधे हैं, तो वहाँ पे बहुत सारे फूल भी आते हैं। साथ ही साथ देखो पानी में लवाड़ी एक वनस्पति आती है, तो इसमें नदी कहती है कि ये लवाड़ी वनस्पति मतलब मेरे साथ या मेरे ऊपर खेलती है।
साथ ही साथ देखो यहाँ पे हमें पेड़ दिखाई दे रहा है। ये किसका पेड़ है? तो ये आम का पेड़ है। अब ये आम के पेड़ की छांव क्या होती है? नदी पे, नदी के पानी में गिरती है। तो इसका मतलब क्या? ठंडी ठंडी ऐसी छांव नदी को मिलती है। अब देखो आगे, पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती। आता बघा, नदीच्या पाण्यामध्ये पक्षी हे काय करत असतात? पाणी पित असतात। खूप जण ह्या नदीच्या पाण्याचा उपयोग करत असतात। गुरे वासरे पाणी पितात, पक्षी पाणी पितात, प्राणी पाणी पित असतात। म्हणजेच काय, त्या नदीच्या पाण्याचा उपयोग खूप जण करत असतात। येथे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे की हे पक्षी काय करत आहे? हे नदीचे पाणी पित आहेत। त्याचबरोबर बघा, जर आपण येथे बघितले तर येथे आपल्याला ह्या स्त्रिया घट भरुनी, घट म्हणजेच काय? हा माठ, हे जे मडकी आहे हे घट आहे। जल म्हणजेच काय? पाणी। तर हे नदीचे पाणी ह्या स्त्रिया काय करत आहेत? घट भरून नेत आहेत। गुरे वासरे, बघा येथे आपल्याला गुरे वासरे दिसत आहेत। गुरे वासरे हे सुद्धा हे नदीचे पाणी पितात, म्हणजेच गुरे वासरे जवळ येतात। आणि येथे आपल्याला मुले दिसत आहे। मुले खेळती लाटांवरती, बघा येथे आपल्याला मुले लाटांवरती खेळताना दिसत आहे। म्हणजेच आपण या नदीच्या पाण्याचा उपयोग करत असतो। पक्षीही पाणी पित असतात, गुरे वासरे हे पाणी पित असतात, आणि आपण सुद्धा आपल्या कामासाठी, पाणी पिण्यासाठी सुद्धा आपण पाणी नेत असतो। तर इथे मुले सुद्धा लाटांवरती खेळताना आपल्याला दिसत आहेत। देखो बच्चों, हमें इसमें क्या समझ में आया कि हमने इसमें क्या देखा कि देखो, पंछी भी हमें यहाँ पे दिखाई दे रहे हैं। वो पंछी भी क्या करते हैं? पानी पीकर जाते हैं। यहाँ पे हमें कुछ जानवर दिखाई दे रहे हैं, मतलब ये जानवर भी क्या कर रहे हैं? पानी पी रहे हैं। देखो यहाँ पे, देखो यहाँ पे हमें कुछ औरतें मटके में या हंडे में पानी भरते हुए हमें दिखाई दे रहे हैं। तो इसका मतलब क्या होता है कि नदी का पानी का उपयोग हम करते हैं। यहाँ पे अगर हम देखेंगे तो यहाँ पे बच्चे भी हमें नदी के पानी में खेलते हुए दिखाई दे रहे हैं। इसका अर्थ क्या होता है बच्चों? कि नदी का पानी का उपयोग हम करते हैं, पीने के लिए भी करते हैं, जानवर भी उसका उपयोग करते हैं। आया आपको इतना समझ में? अब देखो आगे क्या दिया है। मी कोणाची, मी सर्वांची, बांधुनीही मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची। बघा, येथे आपल्याला नदी काय सांगत आहे? मी कोणाची आहे? तर मी सर्वांची आहे। माझा उपयोग सर्वजण करत असतात। स्त्रियांपासून, जानवरांपासून, असे प्राण्यांपासून, असे सर्वजण माझा उपयोग करत असतात। तर मी कुणाची आहे? मी सर्वांची आहे। जे जे माझा उपयोग करतील त्यांच्या अशा मी सर्वांच्या उपयोगी येईल। त्याचबरोबर येथे नदी आपल्याला काय सांगत आहे? मी जेथे जाईल तेथे मी बाग फुलवीन, म्हणजेच काय? आपल्याला पाणी मिळेल, त्याच्यामुळे ते हिरवळ पसरेल, आणि त्याच्यामुळे ते बगीचा म्हणजेच ते बाग तयार होईल। बघा, बाग मनोहर आनंदाची, मी काय करणार आहे? मनोहर अशी आनंदाची, सुंदर अशी मी आनंदाची बाग तिथे मी जेथे जाईल तेथे फुलवणार आहे। देखो बच्चों, हमें इसमें क्या समझ में आया? यहाँ पे हमें नदी क्या कहती है कि मैं कुणाची है, मैं किसकी हूँ? मैं सबकी हूँ। जो जो मेरे पानी का उपयोग करेगा मैं वो सबकी हूँ, चाहे वो इंसान हो या जानवर हो या पेड़ पौधे हो। मैं पेड़ पौधों को भी पानी दूंगी, पंछियों को भी पानी दूंगी, और जिसको भी मुझे मेरा पानी चाहिए ऐसे सबको मैं क्या करूंगी? अपना पानी दूंगी। नदी आगे कहती है कि मैं जहां पर जाऊंगी, मतलब जिस जिस जगह से मेरा पाणी चाहेगा तेथे काय होणार? आनंदाची अशी बाग मी फुलवणार आहे। मतलब वहाँ पे क्या होगा? हरियाली होगी, तो वातावरण भी वहाँ पे सुंदर होगा। इस तरह से
यहाँ पे नदी के पानी का उपयोग हमें किस तरह से करना चाहिए, हमें किस तरह से उसका उपयोग होता है, इसी का वर्णन नदीचे गाणे इस कविता में दिया है। आपको इतना समझ में आया होगा। देखो बच्चों, नदी के पानी का उपयोग हमारे लिए बहुत होता है, इसीलिए हमें नदी का पानी गंदा नहीं करना चाहिए। आया आपको सबको समझ में। अब हम क्या करते हैं, इसमें जो शब्दार्थ दिए हैं उस शब्दार्थों को हम देखते हैं। शब्दार्थ: मंजूर गोड, तीर किनारा, लता वृक्ष झाडे झुडपे, भूमीतूनी जमिनीतून, सुमणे फुले, लव्हाळी एक पान वनस्पती, आम्रतरू आंब्याचे झाड, शीतल थंड, घट मडके, मनोहर सुंदर। आता आपण नदीचे गाणे ही कविता अभ्यासली आहे। आता आपण या कवितेचा स्वाध्याय पाहूया। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे सांगा। बच्चों, इसका अर्थ होता है एक वाक्य में उत्तर बताओ। 1, मंजूर गाने कौन गाते। देखो बच्चों, इसका अर्थ होता है कि मंजूर गाना कौन गाता है। उत्तर: नदी मंजूर गाने गाते। देखो, कौन कौन मंजूर गाना गा रहा था, नदी। तो हमने यहाँ पे लिखा है नदी मंजूर गाने गाते। 2, गावे कोठे वसली आहेत। देखो बच्चों, इसका अर्थ क्या होता है, गाव कहाँ पर बसा हुआ है। उत्तर: नदीच्या काठांवर गावे वसली आहेत। नदी के काट पे, किनारे पे गाव बसा हुआ है। 3, नदीवर शीतल छाया कौन धरते। इसका अर्थ क्या है बच्चों, नदी पे शीतल छाया, ठंडी ठंडी छाया, छाव कौन धरता, मतलब कौन पकडता है। उत्तर: आंब्यांची झाडे नदीवर शीतल छाया धरतात। कौन बच्चों, आम के पेड़। देखो, आगे प्रश्न दिया है 4, नदी जिथे जाईल तेथे काय करेल। देखो, इसका अर्थ क्या होता है, नदी जहाँ जहाँ जाएगी वहां पर वो क्या करेगी। उत्तर: नदी जिथे जाईल तेथे आनंदाची सुंदर बाग फुलवेल। आया बच्चों आपको समझ में। अब हम आगे वाला प्रश्न देखते हैं। प्रश्न क्रमांक 2, कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा। देखो बच्चों, इसका अर्थ क्या होता है, यहाँ पे हम लोगों को लाइन दी गई है कविता की। हम लोगों को क्या करना है, इस लाइन को पूर्ण करना है। देखो, हमें यहाँ पे एक करके दिया है, फुलवेली मज सुमणे देती। देखो, यहाँ पे क्या लिखा गया है, सुमणे। तो इस तरह से इस लाइन को पूर्ण किया गया है। अब हमें क्या करना है, आगे जो लाइन दी गई है उनको हमें पूर्ण करना है। आगे दिया है 2, कुठे डैश खेळत बसती। तो हमने यहाँ पे लिखा है लवाड़ी। इस तरह से हमने क्या किया है, इस लाइन को पूर्ण किया है। बघा, कुठे लवाड़ी खेळत बसती। 3, कुठे डॅश माझ्यावरती। मग येथे आपल्याला काय करायचे आहे, कवितेमध्ये येथे जो शब्द आलेला आहे त्या शब्दाला आपल्याला येथे लिहायचे आहे। आपण तो शब्द लिहिला आम्रतरू। मग आपली ही ओळ पूर्ण झाली, कुठे आम्रतरू माझ्यावरती। पुढे आहे 4, डॅश आपुली छाया धरती। येथेही आपल्याला असेच करायचे आहे, कवितेमधून ही ओळ आपल्याला पूर्ण करायची आहे। मग येथे शीतल। मग आपण येथे ओळ पूर्ण केली, शीतल आपुली छाया धरती। अशा प्रकारे येथे आपण काय केले, कवितेतील ह्या ज्या ओळी आहेत त्या ओळी आपण पूर्ण केलेल्या आहेत। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, जोड्या जुळवा। आता जोड़ा जुड़ा म्हणजेच काय, हमें यहाँ पे क्या करना है, जोड़ियों को मिलाना है। देखो बच्चों, यहाँ पे दिया है अ गट, इथे दिलेले आहे उत्तरे,
आणि येथे दिलेले आहे ब गट. आता आपण अ गटामध्ये कोणकोणते शब्द आहेत ते पाहूया. 1 जुळजुळ, 2 मंजूळ, 3 शीतल. आणि ब गटात दिलेले आहेत अ गाणे, आ छाया, 3 पाणी. मग येथे आपल्याला काय करायचे आहे, अ गट आणि ब गट यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. जुळजुळ, जुळजुळचं काय येणार, पाणी. बघा काय येणार, पाणी. मग आपण येथे लिहिले जुळजुळ पाणी. 2 आहे मंजूळ, मंजूळचं काय येणार, मंजूळ काय आहे तर गाणे. बघा येते ना गाणे, मग आपण येथे लिहिले मंजूळ गाणे. 3 आहे शीतल, शीतल बघा इथे दिलेले आहे छाया, मग आपण येथे लिहिले छाया. मग अशा प्रकारे येथे आपण जोड्या लावलेल्या आहेत. बघा जुळजुळ पाणी, मंजूळ गाणे, 3 आहे शीतल छाया. अशा प्रकारे येथे आपण जोड्या ह्या लावलेल्या आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आपला पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा. देखो बच्चों, हमारा प्रश्न क्या है, हमें यहाँ पे जो चित्र दिया गया है उस चित्र का हमें निरीक्षण करना है और उस पे 5 वाक्य हमें लिखना है. मैं आप लोगों को एक बार फिर से चित्र दिखाती हूँ, सब लोग चित्र को ध्यान से देखोगे. देखो आप लोगों को चित्र में यहाँ पे क्या क्या दिख रहा है. देखो सबसे पहले हमें यहाँ पे गाव दिखाई दे रहा है. म्हणजेच काय तर या डोंगराच्या पायथ्याशी येथे गाव वसलेले आहे. देखो दिखाई दे रहा है ना आपको गाव, म्हणजेच या डोंगराच्या पायथ्याशी येथे गाव वसलेले आहे. येथे बघा आपल्याला येथे नदी वाहताना दिसत आहे. म्हणजेच काय तर डोंगरातून गावात नदी वाहत येते. दिख रहा है ना आपको सबको. देखो यहाँ पे हमें क्या दिखाई दे रहा है कि यहाँ पे जो स्त्री है मतलब जो औरतें हैं वो यहाँ पर पानी भर रहे हैं. तो अब हम इसके ऊपर एक वाक्य तैयार करते हैं. तो हमारा वाक्य क्या होगा कि नदीच्या काठावर स्त्रिया पाणी भरत आहेत. आया आपको समझ में. त्याचबरोबर बघा इथे देखो आप लोगों को यहाँ पे दिख रहा है कुछ प्राणी, देखो यहाँ पे पाणी पी रहे हैं. तर आपण काय करूया, याच्यावरती पण एक वाक्य तयार करूया. मग आपल्याला येथे दिसत आहे हे पाणी पित आहे. मग नदीचे पाणी गाई गुरे पितात. केले ना आपण असे वाक्य तयार. आता बघा येथे आपल्याला काय दिसत आहे, येथे मुले पाण्यामध्ये खेळताना दिसत आहे. मग आपण त्यावरही आधारे एक वाक्य तयार करूया. नदीच्या पात्रात मुले आनंदाने खेळत आहेत. अशा प्रकारे येथे आपण काय केले, हे जे चित्र आहे त्या चित्रावर आधारित वाक्य तयार केले. आता आपण ते वाक्य फळ्यावर पाहूया. आपला प्रश्न आहे, कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा. येथे आपण वाक्य लिहिलेली आहेत. डोंगराच्या पायथ्याशी गाव वसले आहे. डोंगरातून गावात नदी वाहत येते. नदीच्या काठावर स्त्रिया पाणी भरतात. नदीचे पाणी गाईगुरे पितात. नदीच्या पात्रात मुले आनंदाने खेळतात. अशा प्रकारे येथे आपण चित्राचे निरीक्षण करून वाक्य तयार केलेली आहेत. अशा प्रकारे आज आपण नदीचे गाणे ही कविता अभ्यासली व तिचा स्वाध्यायही पाहिला. आता तुम्हाला काय करायचे आहे, फळ्यावर जे शब्दार्थ दिलेले आहेत ते शब्दार्थ आणि आपण जो स्वाध्याय अभ्यासलेला आहे तो स्वाध्याय तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचा आहे. आणि ज्या दिवशी आपला ग्रुप ओपन होतो त्या दिवशी तुम्ही जे शब्दार्थ आणि जो स्वाध्याय तुमच्या वहीत लिहिलेला आहे तो तुम्हाला ग्रुप मध्ये पाठवायचा आहे. देखो बच्चों, आज इस तरह से हमने नदी के गाने इस कविता का अध्ययन किया है, साथ ही साथ स्वाध्याय को भी हमने देखा है. अब आपको क्या करना है, फलक पे जो शब्दार्थ लिखे हैं वो शब्दार्थ और जो स्वाध्याय जो प्रश्न उत्तर हमने किए हैं वो प्रश्न उत्तर
आपको आपकी बुक में लिखना है। और जिस दिन हमारा ग्रुप ओपन होता है उस दिन आपने जो स्वाध्याय और जो शब्दार्थ आपकी बुक में लिखा है उसको ग्रुप पे डालना है। धन्यवाद बच्चों, मिलते हैं हम अगले वीडियो में।